नमस्कार. मी आकाशदीप बर्गे मुंबईमध्ये आहे. पुण्यावरून आलो आहे मुंबईला. आता ट्रॅफिकमध्ये माझ्या डावीकडनं आला आहे. सिग्नलला थांबलो आहे मी. मला तुझ्या आईची गांड, लवड्या, तुझ्या गांडीतच पाय घालतो, माधरचोत, अशा त्यानं मला शिवाय दिला आहे. आता माझ्या मागं गाडी आहे, माझ्या साईडला गाडी आहे, इकडं ह्या साईडला, आणि तो इकडनं आला आहे. विचार करा त्याला किती माझा असेल. तो मुंबईत राहते म्हणून माझा आहे त्याला, का कसं कशी वागतात ही मुंबईची लोक बघा ना, तुम्ही बघा. आता 2 मिनटं तो थांबू शकत नाही ट्रॅफिक सुटूस तोपर्यंत. मला म्हणतोय, ए तुझ्या आईची गांड, मागं घे गाडी. आता तो शाहू महाराज, त्याला जाण्यासाठी मी त्याला रास्ता द्यायचा. हा, शाहू महाराजगिरी करू नका. मी गाडी ही मालकाची आहे, म्हणजे बदलीला आलोय मी. आणि गाडी जर स्वतःची असती तर मी त्याला बोललो असतो, काय उपडणारच ती उपड म्हणलो असतो. गाडी ही साहेबाची आहे, म्हणजे बदलीला आलोय मी. पुण्यामध्ये निगडीमधून बदलीला आलोय. गाडी जर स्वतःची असते ना, त्याला त्या चौकातच एवढा मारला असता. मी स्वतःला घाबरतोय की मी माझ्या हातनं कोण मरू नये. हात जोडून विनंती करतोय, अशी भाईगिरी बरोबर नाही. तुम्हीही गोत्यात येणार, मीही गोत्यात येणार, मला फरक नाही पडत गोत्यात आलेला. आणि मला काय असं माज आलाय म्हणून असं बोलत नाही मी. मला ॲक्च्युली माज नाहीच आहे, कुठल्याच गोष्टीचं माज नाही. आपला स्वभाव बदला, माणुसकी निर्माण करा, बस. अजून काय नाही. महाराज म्हटलं तर त्याने मला, तू मुंबईतला आहे, त्याने मला 10 मारले तरी त्याला 2 तरी चांगले फटके देईनच मी. एवढा मला फुल कॉन्फिडन्स आहे स्वतःवर. किती शिवाय दिला त्यानं माहिती आहे का? तुझ्या आईची गांड, माधरचोत, लवड्या, तुझ्या गांडीतच पाय घालतो, आई घाल्या. किती शिवाय दिला त्यानं. तो एवढा शिवाय दिलाय म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की त्याच्या आईला गांडच नसणार आहे. काय वाटते? आईवरनं शिवाय देऊ नका. प्रत्येकाच्या आईला गांड आहे. प्रत्येकाच्या आईला पुच्चा आहे. हात जोडून विनंती करतोय, मला राग कंट्रोल होत नाही. मी एकदा मारायला लागलो की बघत नाही किती जण माझ्या हातनं मार खात आहेत, बघत नाही, मी विचार करत नाही. उगाच लोकांची गाड्या म्हणून मी गप्प बसतोय. चौकामध्ये ट्रॅफिक पोलीसवाला होता, त्या व्यक्तीला ज्यांनी मला शिव्या दिल्या ट्रॅफिक सिग्नलला, त्या व्यक्तीला धडा शिकवायचा होता मला. पण ह्या माझ्या गाडीच्या
साहेबाला गडबड होती, त्याला मीटिंगला जायचं होतं. हे ऑफिस आहे ते त्यांचं, RR ग्लोबल रामरतन ग्रुप, RR ग्लोबल रामरतन ग्रुप या ऑफिसला आलेलो आहे मी. इथे वरळीमध्ये येते ऑफिस. माझ्या साहेबांना गडबड होती, ऑफिसला जायचं होतं, म्हणून मी शांत होतो. असे त्याने जेव्हा मला शिवाय दिल्या, आईवरनं, त्याने माझ्या अंगावर काटा आला. अजून पण माझं असं त्याला उतरून जाऊन असं त्याचा पाठला करून त्याला मारावं असं वाटते. त्याला एवढा मारावा की तो पुन्हा कधी आयुष्यात रूल्स तोडणार नाही, रूल्स फॉलो करणार. तो हा व्हिडिओ एवढा शेअर करा की त्या व्यक्तीला धडा शिकवलाच पाहिजे. मला तर राग एवढा कंट्रोल विना झाला आहे की गाडी स्वतःची नाही माझी. गाडी जर ही स्वतःची असती ना, त्या रांडेच्याला चांगलाच धडा शिकवला असता मी. देवाला प्रार्थना करतो की तो व्यक्ती कुठं ना कुठं त्याचं नुकसान व्हायलाच पाहिजे. त्याचा म्हणजे तो ज्या दृष्टिकोनातून गेला आहे माझ्या गाडीच्या पुढनं मला मागं करून, त्याचं कुठं ना कुठं नुकसान हे व्हायलाच पाहिजे. हा माझा तळताट नाही आहे. हे पूर्ण असं जोपर्यंत त्याला नुकसान होत नाही त्याचं, तोपर्यंत माझ्या मनात असं ती गोष्ट राहून जाणार. देवाला पूर्ण माझी मनापासून प्रार्थना आहे की त्याचं खूप काही नुकसानमध्ये गेलं पाहिजे. वाईट वाटते मला की तो साहेब माझ्या गाडीत बसलेला असताना तो मला शिवाय देऊन गेला आहे, आणि तेही माझ्या समोरनं गेला आहे मला मागं करून. समोरचा व्यक्ती कसा आहे, तो तब्येतवान आहे, तो लुकडा आहे, तो भाईगिरीतला आहे, मित्रांनो, हा विचार कधी करत नाही मी. त्याने 10 मारले तर मी 2 मारू शकतो, एवढा स्टॅमिना पाहिजे स्वतःमध्ये. आज त्या व्यक्तीने मला आईवरनं शिवी दिली. त्या व्यक्तीला कुठं ना कुठं हे भरावं लागणार आहे. भोगायला लागणार त्याला. चला, हॅपी न्यू इयर तुम्हाला, तुमच्या सहकुटुंबांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गाडी सावकाश चालवा, एक लेन पकडून गाडी चालवा, रूल्स फॉलो करा, ही नम्र विनंती. चला, धन्यवाद.